दशरथ अयोध्या नगरीचे असणारे सम्राट आहेत आणि सर्व धनसंपत्ती वैभव त्यांच्या चरणाशी लोळण घेते. कौसल्या, कैकेयी, सुमित्रा अशा 3 पत्नी. परंतु राजा दशरथांच्या मनाला असणारा एक शल्य, आपल्याला पुत्र प्राप्ती व्हावी यासाठी खूप इच्छा आहे. म्हणून वशिष्ठांशी संवाद साधला या बाबतीमध्ये आणि वशिष्ठांनी त्या ठिकाणी मात्र यज्ञ करण्यासाठी, राजा पुत्र कामेष्टी जो यज्ञ असतो त्या यज्ञासाठी राजांना सांगितलं. राजानंही तयार झाले. दरम्यान घडलं असं, त्यांच्या सल्ल्यानं एखादा पशु मारावा असं वर्णन आहे, पण ठीक आहे, आपण आज ऐकलं नसल्यामुळे आपल्या कानाला रुचत नाही. म्हणून राजा दशरथ एक दिवस अरण्यामध्ये गेले आणि गेल्यानंतर एका झाडावर बसले. वशिष्ठांनी सांगितलं होतं कुणीतरी रात्रीच्या वेळेला पशु पाणी प्यायला येईल आणि ह्या ठिकाणी त्याचा वध तू करू शकतोस. म्हणून रात्रीची शांतता आहे आणि अशा वेळेला राजा दशरथ झाडावर बसले. शब्दवेदी असणारा बाण आहे राजा दशरथांचा. शब्दवेदी त्याला म्हणतात. जरी आपल्या डोळ्याला काही दिसत नसलं पण त्या दिशेनं शब्द कानापर्यंत आले आणि तिथून बाण सोडला की तो अचूकपणे तिथं जाऊन लागत होता. असा शब्दवेदी बाण आहे त्यांच्याकडे. आणि तो बाण घेऊन निशाणा साधून राजा दशरथ त्या झाडावर बसले. इकडे घडलं असं, श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना घेऊन काशी यात्रेला निघालेला होता आणि त्या अरण्यामध्ये आईवडिलांनी बऱ्याच वेळापासून तहान लागूनही आपल्या मुलाला त्रास होऊ नये यासाठी सांगितलं नव्हतं. पण आता तहान अनावर झाल्यामुळं श्रावणाला सांगितलं, बाळा तुला आम्ही फार त्रास देतो, पण तरी सुद्धा असं वाटतंय की आता पाणी प्यावं. श्रावण बाळानं सांगितलं, आई तू फक्त आज्ञा करत जा, तुम्हाला जे लागत असेल ते सगळं काही मी तुमच्या समोर हजर करतो. हातात झारी घेतली आणि आईवडिलांना प्रणाम करून श्रावणबाळ पाण्याच्या शोधात निघाले. आईवडिलांना सांगितलं, आत्ता जाऊन येतो, लगेच पाणी आणतो. आणि तिथून निघाले. जलाशय दिसला. त्याच जलाशयाच्या काठावर राजा दशरथ शब्दवेदी असणारा जो बाण होता तो बाण घेऊन वरती बसलेत. आपल्या हातातली असणारी झारी त्या पाण्यात बुडवली आणि निसर्ग नियमाने बुडबुड असा आवाज त्या ठिकाणी झाला. राजा दशरथाला असं वाटलं कोणीतरी श्वापद पाणी पिण्यासाठी आलेला असावा आणि त्याचा पाणी पिण्याचा तो आवाज असावा. ज्या दिशेनं तो आवाज आला होता त्या दिशेनं बाण सोडला. कारण रात्र आहे म्हणून समोरचं काहीही दिसत नाही, पण ज्या दिशेनं आवाज आला त्या दिशेनं बाण सोडला आणि तो बाण थेट श्रावण बाळाच्या छातीवर जाऊन बसला. आणि एक ज्या पद्धतीनं वेदनायुक्त असणारी आरोळी असते ती श्रावण बाळाच्या मुखातून निघाली. आई ग म्हणून आवाज आला. राजा दशरथांना कळून चुकलं, आपला बाण कोणा पशुला किंवा प्राण्याला लागलेला नसून तो कुणीतरी मनुष्याला लागलाय. म्हणून भरभर झाडावरून उतरून खाली आले आणि पाहिलं तर एक सुंदर गोरा गोमटा राजस गोंडस असा असणारा सुकुमार त्या ठिकाणी आपला बाण लागून विव्हळतोय. राजा दशरथाचं अंतकरण पाणी पाणी झालं. हे देवा, हे काय झालं माझ्या हातून? जवळ गेले आणि श्रावणाचं असणारं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. हे कुमारा, कोण आहेस तू म्हणून विचारलं. श्रावणानं सांगितलं, राजन मी श्रावण बाळ आहे. तुम्ही कोण आहात? म्हणे मी राजा दशरथ आहे. तुमचं नाव ऐकून होतो, पण अशा प्रकारे भेट होईल असं काही अपेक्षित नव्हतं. राजा दशरथाला फार वाईट वाटलं. आपण आपल्या पुत्र कामनेच्या नादामध्ये कुणाचा तरी पुत्र हिरावतो की काय अशी भीती राजाला वाटू लागली. आणि राजानं सांगितलं, बाळा मी आपणहून तुला बाण मारला नाही. मला असं वाटलं की कुणीतरी श्वापद या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आला असावा आणि माझ्या हातून नकळती चूक घडली, मला माफ कर, तुला काहीही होणार नाही म्हणून आश्वासन देत आहे. पण श्रावण बाळ सांगतात, राजा बाण थेट माझ्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचलाय. आता मी वाचेलच असा नाही, पण मात्र मला एक वचन दे, म्हणजे मी या ठिकाणी प्राण सोडायला मोकळा होईल. माझे आईवडील अंध आहेत आणि त्यांना घेऊन मी काशी यात्रेला जात होतो. त्यांना तहान लागली, त्यांना पाणी प्यायचंय, म्हणून
काहीही न बोलता ही पाण्याची झारी त्यांच्यापर्यंत पोचवा आणि पाणी पिल्याशिवाय त्यांना सांगू नका की तुमचा श्रावण बाळ आता या जगात राहिला नाही म्हणून. राजा दशरथाचं अंतःकरण निवडलं. जड अंतःकरणानं हातात पाण्याची झारी घेतली आणि पाऊल खुणा ज्या दिशेनं उमटलेल्या होत्या त्या दिशेनं राजा दशरथानं चालायला सुरुवात केली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर एका कावडीमध्ये श्रावण बाळाचे आई वडील त्या ठिकाणी बसलेले होते. आपसात चर्चा सुरू होती. आपलं काहीतरी भाग्य असेल मागच्या जन्मीचं, म्हणून असा पुत्र आपल्याला मिळालेला असावा. आपल्या शब्दाच्या बाहेर नाही, आपल्याला काशी यात्रा करायची हे त्याच्या लक्षात आलं आणि लगेच त्यानं कावड बांधली आणि अशा संकटांमधून तो आपल्याला काशीपर्यंत पोहोचवणार आहे. फार गुणाचं आहे माझं बाळ. आई कौतुक करते, वडील कौतुक करताय, आपसात म्हणताय आपण त्याला फार त्रास देतो. एवढ्या अंधाऱ्या रात्री त्याला आपण पाठवायला नको होतं पाणी घ्यायला, पण काय करणार, आपल्यालाही तहान सहन होत नाही म्हणून पाठवला. वडील म्हणतात येईल लगेचच. आई म्हणते अहो बराच वेळ झाला, एवढा वेळ लावत नाही तो, एकदा तरी आपल्याला सांगून जातो मिळत नाहीये पुन्हा परत येतो म्हणून. पण आता तसंही घडलं नाही. आज तर म्हणे माझ्या मनाला एक वेगळीच भीती वाटते. श्रावण बाळाची आई सांगते त्याला पाणी नाही भेटलं तरी चालेल, पण आपल्या बाळांना आता परत यायला पाहिजे असं मला वाटतंय. श्रावण बाळाचे वडील सांगतात वेडी आहेस तू, काही विचार करते, थोडा वेळ उशीर झाला ना, अरण्य तिथं काही उजेड नाही, अंधारी रात्र आहे म्हणून पाणी शोधायला वेळ लागत असेल, लवकरच येईल म्हणून धीर देतात. राजा दशरथाला असं वाटत होतं ऊर बडवून घ्यावा का काय, राजा हे काय करून बसलास. अरे एका निराधार असणाऱ्या मातापित्यांचा जो आधार होता तो आधार आज आपल्याकडून हिरावून घेतला गेला. जड पावलांनी त्यांच्या जवळ पोहोचला. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना चाहूल लागली आणि आवाज दिला, बाळा श्रावणा आलास तू. राजा दशरथ काहीच बोलत नाही, खाली मान घालून उभा आहे हातात झारी घेऊन. जर बोललो तर यांच्या लक्षात येईल श्रावण नाहीये, दुसरंच कोणीतरी, त्यांना दिसत नाही आणि राजा दशरथ बोलत नाही अशी परिस्थिती आहे. पण श्रावण बाळाच्या आई वडिलांनी आवाज द्यायला सुरुवात केली, श्रावणा बोलणारे काहीतरी का बोलत नाहीयेत. आकांत करू लागले आणि मग श्रावण बाळाच्या वडिलांनी ओळखलं आमचा बाळ अशा पद्धतीनं वागत नाही आमच्याशी, आम्हाला त्याचा स्पर्श कळतो म्हणून आल्या आल्या तो पहिले आमचा हात हातात घेतो, आम्हाला स्पर्श करतो, आम्हाला जाणीव करून देतो तुमचा बाळ तुमच्या सोबत आहे, पण तू आमचा बाळ असू शकत नाही, कोण आहे सांग. राजा दशरथानं सांगितलं मी अयोध्येचा राजा आहे दशरथ, आणि आमचा बाळ कुठे. म्हणे माझ्याकडून एक अपराध घडला, पण तुम्ही अगोदर पाणी प्या मग मी सांगतो तुम्हाला. श्रावण बाळाचे आई वडील सांगतात पहिले माझा श्रावण कुठे आहे सांग आणि मगच आम्ही पाणी पिऊ. राजा दशरथानं सांगितलं माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला, मी तुमचा अपराधी आहे, तुमचा मुलगा माझ्या हातून मरण पावला, माझा बाण त्याला लागला, सर्व परिस्थिती सांगितली. मी आपणहून नाही मारलं त्याला, मला असं वाटलं कोणीतरी श्वापत त्या ठिकाणी असावं आणि माझा शब्दवेदी बाण त्याच्या हृदयापर्यंत पोहोचला. आता तुमचा श्रावण या जगात राहिला नाही, मला माफ करा. जेव्हा श्रावणाच्या आईवडिलांनी हे शब्द ऐकले काळजाचे तुकडे तुकडे झाले, आकांत करू लागले, रडू लागले. राजन, अरे आंधळ्या असणाऱ्या आईवडिलांचा डोळा जो होता असा असणारा आमचा बाळ, आमच्या काळजाचा तुकडा, आमचा जगण्याचा असणारा जो आधार होता तू हिरावून घेतलास. आता आमच्या जगण्याला काहीही अर्थ राहिला नाही, आमचा या जगात जगून काही उपयोग नाही. या जगामध्ये अनेक अशा घटना घडत असतात महाराज, पण मूल लहान असताना कधी त्याचे आई वडील जाऊ नये आणि म्हाताऱ्या आई वडिलांच्या देखत त्यांचा तरुण मुलगा जाऊ नये, फार वाईट प्रसंग असतो. हे त्यांनाच माहिती असतं ज्यांच्या जीवनात हे घडलेलं असतं. आणि श्रावण बाळांच्या निराधार असणाऱ्या आई वडिलांचा एकुलता एक असणारा आधार मात्र आज हिरावला गेला होता, म्हणून धाय मोकलून रडतायत. आणि त्यांच्याकडे बघून राजा दशरथाच्याही अश्रू आवरले जात नाही, पण नाईलाज आहे. दुःखी असणाऱ्या अंतकरणातून शब्द बाहेर पडले, राजा एकुलता एक आधार हिरावून घेतला, शेवटच्या क्षणी आमचा बाळ आम्हाला पाणी घेण्यासाठी गेला, पण त्याचाच तिथं शेवट झाला.